कोकण म्हणजे प्रेम, कोकण म्हणजे लाल माती, कोकण म्हणजे लाल मातीची कच्ची पायवाट, कोकण म्हणजे प्रेमाचा वाहता झरा आणि मायेची ऊब, कोकण म्हणजे बाहेरून काटेरी दिसणारी आणि आतून गोड असणारी माणसे, कोकण म्हणजे भात शेती, कोकण म्हणजे टुमदार घर, त्याला हलकासा छोटासा झरोका, कोकण म्हणजे 3 विटांची चूल, कोकण म्हणजे भुरळ घालणारे सौंदर्य, कोकण म्हणजे मनाला मिळणारी शांतता, कोकण म्हणजे आंबा फणस आणि पोफळीच्या बागा, अथांग दूरवर पसरलेला समुद्र, कोकण म्हणजे धरतीवरचे स्वर्ग. अशा आमच्या कोकणात नक्की येवा. कोकण आपलंच असा. आम्ही इथे आमच्या गावी कोकणात म्हणजे संगमेश्वरला आलो आहोत. तर ही आहे आमची आर्या. ही आमच्या गावी असते. ती इथे गावीच राहते, गावीच शाळेत जाते. तर आज आपल्याला आर्या बरीचशी गावच्या झाडांची माहिती देणार आहे. ही जास्वंदी एक मस्त आहे, कलर छान आहे. आबोली कलर. दालचिनीची, तेजपत्ता. हे कच्चे खाऊ शकतो. कच्चे खाल्ले तर आणखीन तिखट लागते. अरे चहा पी. नाही पी. अरे थांबच पी. नाही थांबा. एक गप हा थांबा. आर्याची शूटिंग करते. विचारा. चहा कशी आहे? खाली पाणी आहे चाय पत्तीचं. कशी आहे? हा सांग, नाव सांग सापांची. मण्यार, कोबरा, साप, कांडर, फुरसे, 1.5 एकाचा साप आणि आदळ. किती टोटल नावं झाली? 7. तुला सगळी माहिती कोणी सांगितली? मला तर माहिती आहे, ती अशी फिरतात ना म्हणून. ते मोठं झाड आहे ना, असं वाकलंय ते काटेरी सारखं. कुठलं? ते हे हा हे वाला. हा हा त्याला वेल आहे ती. आपण मगाशी बघितली ना, तीच वेल लिहायला आहे. काय बोलतात त्या वेलीला? खायची पाणी पण घेऊ शकतो त्या वेलीकडून आपण. खाली बघा बाय तू. फुल चेंज झालंय. तू मंदिरात आहे बाय, मंदिरात मी फोटो घे. दीदी तुला नेट पाहिजे? तू मध्ये नेट हवंय का? तुला हवंय का? नाही. इकडे येतं नेट. काय ते आम्ही असंच फिरायला आलो. ते चिंचेचं झाड आहे. हा, आर्या आम्हाला सगळ्याची माहिती देते. आणि ती हळद आहे. हळद कुठे? हळद दाखव. ती त्या केळीच्या बाजूची बा तिला हळद. छोटी हळद. कुठे नाही. अरे फेऱ्या मारतोय, असंच फिरतोय. ये तर बोल, दाखव. हात दाखव. दालचिनी आहे ना, ती तव्यावर आपण परतून पोटाला आपल्या चांगली आहे. तिथं ही दालचीन आपण तव्यावर परतायची आणि खायची, म्हणजे आपल्या पोटाला पण ती चांगली आहे. दालचिनी नाही ग, काळी मिरी आहे ती. म्हणून ते आपलं पोट साफ होतं. ह्या दाणे. हे कच्चे खाऊ शकतो. कच्चे खाल्ले तर आणखीन तिखट लागते. तिखट लागते ही? हा, भरपूर तिखट लागते. ही वेल असते ह्याची, दालचिनीची. ही दालचिनीची वेल. सर्वांनी कृपया नोंद घ्यावी की आर्या ज्याला दालचिनी बोलते ती काळी मिरी आहे. नको तोडू नको. हे असं डायरेक्ट खाऊ शकतो. हा, तिखट लागेल ना.
जरासं खाऊन. ही खायची पण पान आहे. खायची पानं आपल्याकडे जर आता आपण सुपारीतून खातो ना, तशी नसली देवाला दाखवायची तर ही काढू शकतो. ही पण खायचीच पानं. ही काळी मिरी झाडावरच काळी होते आणि मग ती त्यानंतर ती काढतात आणि मग ती सुकवली जाते. हे ह्याच्यातली दुसरी पानं असतात ना, आपली खायची खरी पानं, विड्याची पानं, विड्याची पानं, ती नसली आपल्याकडे तर ही पानं आपण देवाला दाखवू पण शकतो विड्यातून. काय ही सायाची पानं आहेत, ती आपण लावू पण शकतो. ती नंतर मग मोठी झाली ना की त्यांना छोटी फळं धरतात या पानांना. साग, साया म्हणजे साग का? हा, ते साग म्हणतात, पण आपण साया म्हणतो. हे पण तेच आहे ना पूर्ण? हा, हा पूर्ण मोठं आहे तेच. हा, नाही नाही गवतात नाही, इथे साईडला साईडला. दालचिनीची तेजपत्ता, ही तेजपत्त्याची पानं झाडावरून काढली आणि कडक उन्हात वाळवली की एका दिवसात सुद्धा वाळतात. आता आम्ही हे मुंबईला घेऊन जातोय आणि त्यात मस्त पुलाव, बिर्याणी आणि भाज्या करणार. पकडेल. बघू, थांब 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 तस. थांबा. हे चिकू बघ, कच्चे आहेत पण हे असं आहे, टिकतील आता थोड्या दिवसांनी. केवढे चिकू आहेत छोटे छोटे, मस्त आहेत ना. आणि पोटाला पण साफ आणि आपल्याला ह्याला पण आणि ती आपण बोलतो दोडके दाबलेत वेलीला. दोडक्याची भाजी करतात ती. चवळीची केळ आहे. हो, त्यांना नाही आवडत. काय काय चवळीची केळ सुकलेलं आहे बघ. मला पण नदीवर नदीवर जा ना, कारण संध्याकाळी जाऊया नदीवर. कारण मला सकाळी मी राहणार आहे ना बाय. हा, ही कसली केळी आहे? चवळीची केळ. म्हणजे कसली असतं? औषधाला असतात, ज्यांना मुतखडा असतो ना त्यांना. कसली असतात? पहिल्यांदा ऐकलंय ना. चवळीची केळ. हा, चवळीची केळ आपण औषधाला पण वापरू शकतो,
खाऊ त्याला औषध म्हणजे काय वापरतात त्याचं? ते काळ्या बिया असतात ना आतमधल्या, हा. त्यांना ते आपण आता केळी कशी खातो त्यांना ते तसं व्हाईट कलरचं धरतं, ते काढायचं आणि त्या काळ्या बिया असतात ना त्या मिक्सरला वाटायच्या आणि ते हे असतं त्यांची पावडर निघते ना, म्हणून ते दुधात टाकायचं आणि खायचं. काका आपल्याला घेऊन चालले. ही फळं आहे. जी अशी लोमते आहे ना ती गुलवेल. अच्छा, ही ही गुलवेल मोस्ट इम्पॉर्टंट कोरोनाचं औषध. पुढे अडचण आहे जाऊन हे ते याला येतं काय ते काय बोलतात ते काका? लांबड्या. हे बघा हे काय बोलतात त्याला? थांब. हे नागवेलीची पानं. नागवेल. त्याला काहीतरी आलंय. ओके. ते खातात. गुलवेल. गावठी भेंडी खाल्ली ना ते चांगली लागते. ही गावठी भेंडी आहे. हा. ही आता मोठी होणार ना. एवढी हे सगळे भेंडीची झाड आहेत खाली येत ती. नाही वेगळी आहे. हे काय आहे आर्या? काय? कारेटी. काय? कारेटी. हा, ते दिवाळीला आपण फोडतो ते ना. हा, किती फळं आली आहेत ही वेलीला. तोडू का ही कारेटी? पण अजून दिवाळीला भरपूर वेळ आहे, 15 दिवस आहे. कढीपत्ता आहे. हा कढीपत्ता. इकडे हे घर आहे ना समोरचं प्रतिमाजीचं. नाही ही खायची आहे ना. हा खायची. तर आर्याने दिलेली गावची झाडांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त फिरत राहा, स्वतःची व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. टाटा, बाय बाय. रामाचा सेतू बांधत होते ना, ही पण ती अशी वाळूत जाई अशी हे तरी परत तिथं आणून झाडी असे ते रामाने पाहिला, मग तिच्यावर असे हात होते ते गोट लागले. असं असतं ना.